निकालानंतर निकाल तर चांगलाच आहे। याच्यानंतर सगळे राज्य देखील जे आहे हे एनडीएचं सरकारच जिंकणार आहे। पण गेल्या 2 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या प्रकारे कामं केली, मी आज पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, लोकांमध्ये, महिलांमध्ये, भगिनींमध्ये, शेतकऱ्यांमध्ये चांगला रिस्पॉन्स जो आहे। कारण की या सरकारने पहिल्यांदा त्यांचा विचार केला, प्रत्येक समाजासाठी जे आहे आर्थिक महामंडळ बनवण्याचं काम केलं, त्यांना सक्षम करण्याचं काम केलं। आणि महायुतीची परिस्थिती जी आहे ही या महाराष्ट्रामध्ये चांगलीच आहे, कारण की रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम या सरकारने केलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। तर मला वाटतं लोक जे आहेत हे कामाला मतदान करतात, लोक जे आहे ते फेक नरेटिव्हला मतदान करत नाही। ते फेक नरेटिव्ह जे आहे ते लोकसभेमध्ये एकदा चाललं, याच्या पुढे चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे हे महायुतीचं सरकार जे आहे हे निवडून येईल। दादा, बीड मतदारसंघावर दावेदारी करतायत का? कारण की अनिल दादांना तुम्ही ताकद द्या असं बीड जिल्हा बालेकिल्ला बघा, आमचं काम आहे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं काम आहे, आमचा कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल तर लोकांना सांगितलं पाहिजे की त्याला प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आपण उभं राहा। तसं आम्ही जे आहे ते लोकांना सांगितलेलं आहे। मला वाटतं आपण स्पष्टपणे विचारताय की बाबा बीडची जागा जी आहे ती कोण लढेल, कोणाला उमेदवारी, एवढं मी सांगू इच्छितो तुम्हाला की जो चांगलं काम करतो या बीडमध्ये, आणि निर्णय जो आहे हा आमचे शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब घेतील, आणि जो उमेदवार इथे दिला जाईल तो मोठ्या मताधिक्याने जो आहे तो निवडून येईल।